लहान माणसाचे कवा विसरते. सतत रामनामाचा गजर केल्यानंतर सगळं असणार त्या ठिकाणी रजगुण तमगुण नाहीसे होते. दया क्षमा शांती वैराग्य बनतोय. अशी अवस्था त्याची होती. तो राममय भजनात असणारा तलीन होतोय. त्याला मी कोण आहे तू कोण आहे त्याला काहीच कळत नाही असा असणारा तो साधू. नाटवे देहे गे वृत्ती नाटवे वर्ण श्रवणादी नाटवे स्वर्ण संतती जळली वृत्ती श्रीरामाये. त्या भरताला भरत पण आठवणा हनुमंताला हनुमंत पण आठवणा. सगळे राम भजनामध्ये रामाच्या नामामध्ये तलीन झाले. विसरून गेले. विसर पडलाय आठव सुद्धा राहिला नाही. नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म धर्म नाटवे रूप नाम भरत सप्रेम धर्म अधर्म आठवणा काही असणारी वळती आठवणा सगळं असणारा राममय असणारा भरत राहून गेला. येरीकडे कपिनंदन झाला ती विस्मयापन श्रीरामन होनिया कोण मग संपूर्ण लक्षण असणाऱ्या त्या ठिकाणी सगळं राममय असणारी भारताची अवस्था झालेली. हनुमंताला या आठव राहिला नाही. मी कशाला आलोय काय करायला लागलोय असा सगळा विसर पडलेला आहे. आणि इकडं असणाऱ्या सूर्याच्या ठिकाणी काय झाले. तिथे श्रीराम सत्रय देही एका अंश गुणा नाही रूप लावण्य गुण काही उणे नाही श्रीरामाय. आणि जो रामाची भक्ती करीत आहे त्याच्या मुखामध्ये सतत राममय भजन त्याला असणार कसल्याही प्रकारचं दुःख व्यथा होणार नाही. अशा अवस्था असणारी तो करता हारता असणारा तो भगवंतच आहे. सुख दुःख असणारा निवारण करणारा तो प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र आहे. मेघ श्याम तनु देखा महाराज सांगली स्वरूप देखा साजरे सगुण निर्गुण निराकार असणारा तो भगवंत आहे. असा सगळ्याला समान असणारा त्या ठिकाणी देणारा तो भगवंत असा तो प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी. हनुमंताची अशी आणि भारताची अवस्था झाल्यानंतर काय घडलंय पुढं. कपी विचारी मनात तो म्हणत झाला चित्र कानुनी लोटांगण त्वरित कपिनाथ विडविला. असे हनुमंताची अवस्था राम समजून भारताला बोललेली. भरत असणारे मोहून गेलते. भरत महाराज सावध झालेले आहेत आणि सावध होऊन हनुमंताची जी स्थिती होती ना त्यावेळेस असणारे भरत महाराज हनुमंताला त्या ठिकाणी काय म्हणते.